नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. गेले अनेक दिवस आपण लैंगिक समस्या, त्यावरील उपाय आणि शास्त्रोक्त माहिती घेत आहोत. आपण अनेकदा पाहिलं आहे की लैंगिक संबंध आणि शीघ्रपतन हा विषय अगदी सामान्य जरी वाटत असला तरी त्यामुळे नात्यांमध्ये, कुटुंबामध्ये निर्माण होणारा तणाव हा खूप गंभीर विषय आहे. शीघ्रपतन थांबवणे ही एक प्रक्रिया आहे. त्वरित उपाय म्हणून त्याकडे बघणं हेच फार चुकीचं आहे. संयम, सराव आणि योग्य मार्गदर्शनामुळे नियंत्रित इजॅक्युलेशन आणि आत्मविश्वास वाढू शकतो. मात्र यावर आणखी कोणते उपाय उपयोगी ठरू शकतात, त्याचबरोबर निरोध शीघ्रपतन थांबवू शकतो का आणि कसे, यावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरही देणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक अतिशय आनंदाचा दिवस. सर, मला आज आठवतंय की आज आपला लग्नाचा वाढदिवस आहे आणि आपल्या लग्नाला, आपल्या सहजीवनाला जवळजवळ 30 वर्ष सर पूर्ण झालेली आहेत. साम टीव्हीच्या वतीनं आपल्याला आणि आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सर. धन्यवाद. धन्यवाद. अगदी म्हणजे तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आपल्या सर्व सुखी जीवनाच्या मंत्राचे दर्शक आणि आपली पूर्ण टीम या सर्वांच्या वतीने या शुभेच्छा मला नक्कीच प्रेरणादायी ठरतील. नक्कीच. खरं तर हा 30 वर्षांचा सहवास हा कसा आपण सक्सेसफुल करून दाखवला यावर आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्यापूर्वी आपण कार्यक्रमाकडे वळूया. नक्कीच. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी या ठिकाणी एका प्रसंगाबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. सरांच्या पुणे सेंटरवरील हा प्रसंग आहे. पुणे सेंटरवर एका 50शीतील गृहस्थ त्यांच्या 24 वर्षीय मुलाला घेऊन आलेले. मुलाची आई देखील सोबत होती. त्यांचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं. वडील मात्र एकदम चिंतेत दिसत होते. मुलाचे वडील म्हणाले की आम्ही तुम्हाला साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोमध्ये लैंगिक समस्येवर बोलताना प्रेक्षकांच्या सहभागाने त्यांना तुम्ही समजावलेली शास्त्रोक्त माहिती आणि सुचवलेले समाधानकारक उपाय हे सगळं पाहून तुम्हीच आमच्या मुलाची समस्या सोडवू शकता, याच आशेने आम्ही इथपर्यंत तुमच्याकडे आलो आहोत. पुढे ते म्हणाले की सर, या दोघा नवरा बायकोचं अजिबातच पटत नाही. सारखं त्यांच्या खोलीतून भांडणाचा, ओरडण्याचा आवाज येत असतो. त्यामुळे हे आणि आम्ही दोघेही सतत चिंतेत असतो. बऱ्याचदा आम्ही असेही पाहिले आहे की दोघे एका बिछाण्यावर झोपत देखील नाहीत. नेहमीच त्याची बायको जमिनीवर, गादीवर झोपलेली दिसते. यामुळे माझा मुलगा देखील डिप्रेशनमध्ये जात चाललेला आहे. काय कारण असेल आणि काय करावे हे आम्हाला समजत नाही. मग सरांनीही मुलाला थेट प्रश्न विचारला की तुमचे लैंगिक जीवन हे सुखी तर आहे ना? कोणती लैंगिक समस्या तर तुम्हाला नाही? यावर मुलगा म्हणाला की हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. ती जमिनीवर झोपते आणि मी बेडवर. ती म्हणते की तुम्ही तयार झाले की सांगा, मग मी येते. सर, आता हिला कसे सांगू की माणसाला असे तयार होणे सोपे नसते आणि हेच कळत नाही की जवळीक, प्रेमभावना, जिव्हाळा, गप्पा मारणे हे सगळे अतिशय महत्त्वाचं असतं. फोरप्ले वगैरे ही तर फार दूरचीच गोष्ट. आता यामुळे असे झाले आहे की मला हस्तमैथुनाची सवय लागली आहे. त्यामुळे कमजोरी आणि शीघ्रपतन देखील सुरू झाले आहे. आता तुम्हीच सांगा की मी काय करू? वडील म्हणाले की सर, आमचे या वयात देखील पर्सनल लाईफ हे फार छान आहे, उत्तम आहे. पण या नवीन लग्न झालेल्या मुलांचे वैवाहिक जीवन पाहिले तर आम्हाला खूप जास्त चिंता वाटते. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही गेल्या 11 वर्षापासून साम टीव्हीवरील हे सुखी जीवनाचा मंत्र यावर जे लैंगिक शिक्षण, काळाची गरज या विषयावर तुम्ही जे समुपदेशन करता, ज्यामुळे लाखो जोडप्यांचं जीवन हे उद्ध्वस्त होण्यापासून तुम्ही वाचवता, असा शो आत्तापर्यंत आम्ही तरी कुठल्याही चॅनलवर पाहिलेला नाही. माणूस आजाराने नंतर संपेल, पण अशा लैंगिक समस्यांमुळे त्याला जीवनातून उठायचीच वेळ येते. सरांच्या पूर्ण बाब आता लक्षात आली होती. सरांनी पती आणि पत्नीची काउन्सिलिंग आणि मेडिकल थेरपी सतत करावी लागेल. एकाच भेटीत फरक पडणार नाही, हळूहळू नक्कीच यामध्ये बदल होईल असे सांगितले. पुढच्या वेळी त्यांच्या पत्नीला देखील सोबत काउन्सिलिंगसाठी घेऊन या असा सल्ला देखील दिला. सरांनी आईवडिलांना आणि मुलाला समजावून सांगितले, त्यांना धीर दिला. तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर याल असे आश्वासन दिले. सरांनी त्यांना 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. सर्वजण अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले. वडील म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर
भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून त्यांनी समाधान व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये याला सायकोजेनिक सेक्शुअल डिसफंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल? खरं तर अतिशय वेगळी बाब आहे. लग्नाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत, मात्र तरीही ते दोघं एकत्र झोपत सुद्धा नाही. नक्कीच. तुम्ही मला इतका मोठा टॉपिक दिलेला आहे, प्री मॅरिटल काउन्सिलिंग. म्हणजे सध्या प्री मॅरिटल काउन्सिलिंगची गरज आहे का? तुम्ही ग्रँटेड पकडता की काही नाही, मुलगा मोठा झाला, मुलगी मोठी झाली, कळते झाले, नोकरीला लागले, शिकतायत, हुशार झाले, पण अशा गोष्टी जेव्हा पाहता ना, अक्षरशः आज अशी पोझिशन आहे, जोपर्यंत मुलांची लग्न होत नाहीत तोपर्यंत कुठेतरी तुम्ही सुखी आहात, पण जेव्हा त्यांचं लग्न होतं आणि झाल्यानंतर जे अनबन, कुरबूर आणि आणखी काय बोलले ते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलांचे आईवडील सध्या आणखी देखील 50 ते छानपैकी आयुष्य जगतायत, एन्जॉय करतायत, पण ही मुलं ह्या वयामध्ये नवीन जोडपे हे डायव्हर्सपर्यंत जात आहेत आणि हे थांबवण्यासाठी आपण हा मंच बनवला आहे. सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन, कौतुक आणि तुमचं स्वागत देखील. या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल की आज या ठिकाणी मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, मी तर सर्वांना सल्ला देतो की या ॲनिव्हर्सरीला सोबत राहायला पाहिजे, या ॲनिव्हर्सरीला सोबत राहून गप्पा टप्पा करायला पाहिजे, कुठेतरी बाहेर फिरायला पाहिजे. बऱ्याचदा प्रश्न हा उलटा माझ्याकडे येऊ शकतो मॅडम. आज स्पेशली आमच्या मॅडमना एक वेगळं प्रॉमिस देऊन मी आलेलो आहे की बाबा हे सेलिब्रेशन आपण आणखी 2 दिवसांनी करू, कारण आपले दर्शक जे आहेत, मी एकटा आनंदी आणि एकटा सुखी राहून या ठिकाणी चालत नसतं. जेव्हा आनंद हा दुसऱ्याला शेअर केला जातो, जेव्हा आपल्या सोबतच अडचणीत असणारे दुसरे जेव्हा आनंदी होतात, त्यामुळं आपल्या सुखाचा रस्ता हा दुसऱ्याच्या सुखातून जात असतो. म्हणून या ठिकाणी मी बसलेलो आहे आणि म्हणून मला याचं समाधान देखील वाटतं आणि आपल्या दर्शकांना देखील आपल्यासोबत घेऊया आपण. नक्कीच नक्कीच. सर आपल्याला फोन यायला खरं तर सुरुवात झालेली आहे. संदीपजी अहिल्यानगरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. खूप छान. या बोला संदीपजी. सर मला असं विचारायचं आहे की शीघ्रपतन रोखण्यासाठी स्क्वीज थेरपी टेक्निक काय असते याबद्दल माहिती सर. अच्छा, स्क्वीज थेरपी विचारताय का तुम्ही? हो सर. अच्छा अच्छा, म्हणजे शीघ्रपतन रोखण्यासाठी किंवा आपला टायमिंग वाढवण्यासाठी स्क्वीज टेक्निक काय असतं, करेक्ट? हो सर. चला चला, खूप छान प्रश्न आहे, नक्कीच सांगूया तुम्हाला. मला वाटतं आपल्या ह्या पूर्ण टॉपिकची नाळ जी चालू आहे बिहेवियरल थेरपी, म्हणजे सर्व काही मेडिसिनने होत नसतं, मेडिसिन सपोर्टिंग सिस्टम आहे. स्क्वीज थेरपी काय सांगूया आपण. मित्रांनो, जेव्हा अशा वेगवेगळ्या थेरपीची नावं तुम्ही ऐकता ना, बघा या ठिकाणी पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. हे बघा, अभ्यास करायला ट्रेनिंग आहे, नंतर तुम्हाला समजा व्यायाम असेल तर व्यायामचं तिची एक्सरसाइज आहे, त्याला वॉर्मअप आहे, त्याचबरोबर कुठला खेळाचा सराव असेल तर त्याला देखील ट्रेनिंग आहे. विचार करा, असं तुम्ही कसं ग्रँटेड पकडता की पहिल्या दिवसापासूनच तुम्ही एकदम त्या परफेक्ट परफॉर्मन्समध्ये जाल, तुमचा टायमिंग खूप चांगला राहील. मग अशा वेळेला त्याला देखील ट्रेनिंग म्हणतात, त्याला देखील सेक्स थेरपी ही दिली जाते. मग काय असते सेक्स थेरपिस्ट? स्क्वीज थेरपी म्हणजे बिहेवियरल थेरपीमध्ये बऱ्याचदा नवीन नवीन ब्रेन आणि तुमचं ऑर्गन ह्याचं कॉर्डिनेशन जमायला वेळ लागतं. इजॅक्युलेशन विरेस्खलन जेव्हा होत असतं तेव्हा काही जणांना झोपेत स्वप्नदोषच होतो किंवा परफॉर्म करताना क्रिया चालू करायच्या आतच ते डाऊन होतात आणि तो पार्टनर हा डिस्टर्ब व्हायला लागतो. मग अशा केसमध्ये बघा, पार्टनर किती कॉपरेटिव्ह असायला पाहिजे. जसं बाकीचं एज्युकेशन असतं तसंच लैंगिक शिक्षण असतं. काही जणांना त्या ठिकाणी कठोरता आल्यानंतर इमिडिएट ज्याचं पासऑन होत असेल वीर्य, त्यांना पार्टनर स्वतः किंवा स्वतः तो व्यक्ती जेव्हा इरेक्शन होतं तेव्हा एक स्मूथ मुवमेंटनी जेव्हा त्या ठिकाणी इजॅक्युलेशन व्हायची वेळ येते किंवा विरेस्खलन व्हायची वेळ येते, त्यावेळेला स्क्विझिंग म्हणजे समोरचा गोलाकार भाग हा स्क्वीज करायचा असतो, ज्यामुळे थोडं इरेक्शन जात असतं. अशा पद्धतीने 3-4 वेळा केल्यानंतर ब्रेन ट्रेन व्हायला लागतं आणि या ठिकाणी पार्टनरची देखील हेल्प लागत असते. पहा, पार्टनर एवढा कोऑपरेटिव्ह असेल तर या गोष्टी होतात. अहो, या ठिकाणी तुम्ही साधं बोलत नाहीत एकमेकांना, ते स्क्वीज थेरपी, अशा बिहेवियरल थेरपी कशा सुरू होणार? म्हणूनच मला दोघांचं कॉर्डिनेशन, दोघांचं अंडरस्टँडिंग अतिशय चांगलं असणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुमचं लैंगिक आयुष्य सुखी आणि आनंदी राहू शकत नाही. हे मला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे. का? अहो, आपल्याकडे पोझिशन अशी आहे, बोलायचंच नाही तर पुढच्या ह्या थेरपी, कॉर्डिनेशन म्हणजे पार्टनरला तुम्ही फिट करण्यासाठी प्रयत्न करताय,
आता खरं म्हणजे हळूहळू होईल, नक्कीच, नक्कीच. प्रयत्न चालू आहे आपला. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न पुण्याहून आहे. अर्चनाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहे. घेऊया. नक्कीच. नमस्कार अर्चनाजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. पहिल्यांदा तर सर तुम्ही माझे फेवरेट पर्सन आहात आणि अच्छा. मॅडम पण आहेत. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद अर्चनाजी, तुमच्या शुभेच्छा म्हणजे आम्हाला नक्कीच एक प्रोत्साहन देतील. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखी जीवनाचा मंत्र घेऊन तुम्ही आलात, त्याच्यामुळे तुमच्या सुद्धा पुढच्या आयुष्यात सुखी जीवन असावं यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा असतील सर. धन्यवाद धन्यवाद. तर माझा प्रश्न असा अच्छा. आहे, हां. परफॉर्मन्स मध्ये एन्झायटी काय असते अच्छा 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 आणि त्यामुळे शीघ्रपतन होते का? अच्छा अच्छा, अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. परफॉर्मन्स अँझायटी म्हणजे काय आणि त्यामुळे शीघ्रपतन होतं का आणि ते कसं थांबायला पाहिजे. खूप छान आणि सुंदर प्रश्न अर्चनाजी, नक्कीच त्याला उत्तर सांगूया. परफॉर्मन्स अँझायटी, पण हे लहान लहान गोष्टी आहेत. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी इतकं डिस्ट्रॅक्शन होतं. तुम्हाला एक अभ्यास झालेला आहे, एक 28% डिव्होर्सेस हे फक्त परफॉर्मन्स अँझायटीमुळे होतात. सांगूया आपण काय ते. परफॉर्मन्स अँझायटी, जसं स्क्वीज थेरपी पाहिलं, काही जणांना आपल्या पार्टनरसोबत एवढं ओव्हर एक्सायटेशन असतं की एक्झॅक्टली जेव्हा क्रिया करायला ते जात असतात त्यावेळेला, म्हणजे ऑफिसमध्येच असताना तिथून त्यांच्या माइंडमध्ये ते सुरू होतं की आता मी घरी जाणार, मग घरी जाण्यानंतर मग हे करणार, मग मी एवढ्या जास्त वेळ करणार, आणि असं करत करत हे इतके एक्साईट होतात की त्या ठिकाणी जेव्हा परफॉर्म करायला जातात त्यावेळेला इमिडिएट ते ड्रॉपडाऊन होतात. अँझायटी म्हणजे अगोदरच भीती वाटायला लागते. जर मनात तुम्ही भीती आणली ना की माझं होईल की नाही, माझा टायमिंग जास्त वाढेल की नाही, पार्टनर खुश होईल की नाही, अशा प्रकारच्या अननेसेसरी अनऑक्युपाईड गोष्टी जर तुम्ही डोक्यात ठेवल्या ना, मग अशा वेळेला अँझायटी येते, त्या ठिकाणी प्रेशर येतं, स्ट्रेस येतो आणि तुमचा परफॉर्मन्स निघून जातो. परत तुम्ही डिस्टर्ब व्हा, डिप्रेस होता, पार्टनर डिप्रेस होतो. म्हणून एकच सांगणं आहे की अशा बाबतीत मागच्या वेळेस मी सांगितलेले डिस्ट्रॅक्टेड थिंकिंग, जास्त त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू नका. थोडंसं माइंड डायव्हर्ट करा आणि क्रियेमध्ये जा, आणि पार्टनरचा देखील सहभाग त्यामध्ये चांगला असेल तर नक्कीच तुमचा टायमिंग हा चांगला होऊ शकतो. मला अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. म्हणजे मॅक्झिमम लोकांना हा अँझायटीचा प्रॉब्लेम असतो आणि तो सॉल्व्ह करणं आवश्यक असतं. आवश्यक आहे. आणि खरं तर हे दोघांसाठी देखील महत्त्वाचं आहे. व्हेरी गुड. खूप डॉक्टर अहिल्यानगरहून रुपालीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या खूप छान. आहेत. घ्या. नक्कीच. नमस्कार रुपालीजी, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि मॅडमला पण. अच्छा, थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्या शुभेच्छा म्हणजे खरंच आम्हाला खूप आनंद होतो की तुम्ही देखील एवढ्या उशिरा सहभागी होऊन आम्हाला शुभेच्छा देताय. खूप छान. सर, माझा प्रश्न, ओके. निरोध वापरल्याने शीघ्रपतन टाळता येते का, त्याबद्दल माहिती सांगा सर. वा वा, खूप खूप अति सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला याचं उत्तर देऊया. आणि खरंच हे सर्वांना खूप कामी येईल. बघा, आपल्या पार्टनरबद्दल माहिती घेणं, विचारणं. आता बऱ्याचदा जसे निरोध पुरुषांना असतात तसेच ते स्त्रियांना देखील असतात. या टॉपिकवर मी नंतर येणार आहे, पण याचा संबंध काय आपण सांगूया. नक्कीच. प्रत्येक गोष्टीमध्ये एक विज्ञान असतं, एक सायन्स असतं. साधी गोष्ट आहे, जेव्हा तुमचे सेन्सेशन हे ओव्हर होतात, जास्त एक्सायटेड तुम्ही असता, त्यावेळेला तुमचा परफॉर्मन्स डाऊन होऊन तुमचा टायमिंग हा 1 मिनिटाच्या आत येतो. मग अशा वेळेस काही असे स्पेसिफिक कस्टमाइज काही निरोध बनवलेले असतात, प्रोटेक्टर बनवलेले असतात, ज्यामध्ये काही टिपला डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणजे त्या निरोधच्या आतल्या भागामध्ये काही लिक्विड असतं, सोल्युशन असतं, ज्याचं कॅरेक्टर काय असतं की थोडंसं नमनेस किंवा बधीरपणा त्या ग्लासला किंवा टोकाला येतो, आणि तो बधीरपणा आल्यामुळं तुमचा परफॉर्मन्स हा जास्त वेळ चालतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग इंडिरेक्ट फ्रिक्शन, म्हणजे बऱ्याचदा काय होतं, डायरेक्ट फ्रिक्शन झाल्यामुळं तुम्ही ओव्हर एक्साईट होता, तुम्ही कंट्रोल करू शकत नाही आणि इमिडिएट तुम्ही ड्रॉपडाऊन होता. तर अशा केसेसमध्ये जेव्हा अशा प्रकारचे कस्टमाइज स्पेशली प्रोटेक्शन असतात, निरोध असतात, त्यावेळेला त्या ठिकाणी तुमचा टायमिंग जो काही कारणामुळं लिमिटेड आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतः सॅटिस्फाय होत नाही किंवा तुम्हाला पार्टनरला सॅटिस्फाय केल्याचा आनंद मिळत नाही, तर अशा वेळेस हे कस्टमाइज स्पेशल निरोध असतात, ज्यामुळं की तुम्ही नक्कीच तुमच्या क्रियेचा आनंद हा जास्त वेळ घेऊ शकता. मला वाटतं अशा प्रकारचे निरोध असतात हे खूप जणांना माहीत नाही. म्हणजे बरेच जण साधं मी काउंटरला पाहतो, कशाचीही माहिती न घेता
त्यांना त्याचं साईजबद्दल माहिती नाही, बरोबर. त्याचा कंटेंट माहीत नाही, बरोबर. त्याची एक्सपायरी देखील माहीत नाही. हा वेगळा टॉपिक आपण घेणार आहोत, नक्कीच. पण आज त्यांना माहिती मिळाली असेल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, नाशिकहून तृप्तीजी आपल्याशी जोडल्या खूप गेलेल्या छान, आहेत. घेऊया. नक्कीच. या. नमस्कार तृप्तीजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. पेनाइल रिंगमुळे जी शीघ्रपतन थांबवता येते का याबद्दल सांगा सर. वा वा, म्हणजे अतिशय तुम्ही मला वाटतं यूट्यूबवर जाऊन वगैरे आमचे जुने शो पाहिले असाल. पेनाइल रिंग आणि शीघ्रपतनाचा काय संबंध आहे, बरोबर आहे? चला चला, नक्कीच सांगूया तुम्हाला. बघा, आपण टॉपिक दिल्यानंतर त्यांचा एक स्टडी असतो, अभ्यास वेगळा, असतो, हो. आणि खरंच ही महत्त्वाची बाब आहे आणि आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे की या ठिकाणी थोडंफार जरी त्यांनी नॉलेज घेतलं बरोबर. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न आले म्हणजे हे सर्वांना प्रतिनिधित्व करतात आणि नक्कीच, त्यामुळे नक्कीच. माहिती मिळते. सांगूया आपण. सायन्स, विज्ञान ह्या प्रत्येक गोष्टीमागं आहे. आपल्याकडे इतकं अज्ञान आहे सध्या की तुम्हाला पार्टनरला एकमेकाला कधी विचारत नाही. तुम्ही त्या ठिकाणी क्रिया कशी वाटली, तुम्हाला त्या ठिकाणी सॅटिस्फाय झालं का, किंवा त्याचबरोबर मी सॅटिस्फाईड आहे का, काही डिस्कशन नाही. गुपचूप केली जाणारी अंधारात ही क्रिया, अशा प्रकारचं स्वरूप बदलणं फार आवश्यक आहे. बऱ्याचदा काय होतं, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, त्याचा परफॉर्मन्स वेगळा आहे. काही कारणामुळे बऱ्याच जणांना मेडिसिन समजा चालत नसतील, किंवा खूप जण मला काय म्हणतात, सर हे मेडिसिन मी किती दिवस खाणार, ह्याच्या मला काही साईड इफेक्ट होतील किंवा आणखी काही होत असेल. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल आमच्या चित्रफितीमध्ये देखील अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहेत, ज्यामध्ये की हायफेम स्टिम्युलेशन थेरपी, म्हणजे पेल्विस रिजनला मेल असो फिमेल असो, कारण हे शीघ्रपतन फक्त पुरुषांसाठी नाही, स्त्रियांसाठी देखील आहे. डिलिव्हरी आहे, लॅक्सिटी आहे, ओबेसिटी आहे, यामुळे काही स्पेसिफिक ह्या वेव्ज असतात जे की हायफेम थेरपीमध्ये दिले असतात. आणि आपल्या दादर सेंटरला अतिशय सुंदर पद्धतीने ही थेरपी सुरू असते. त्याचबरोबर शॉक वेव्ह थेरपी, या ठिकाणी स्पेशल टेक्निक असलेले टायझनचे UK इक्विपमेंट आपण दादर येथे लॉन्च केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने रिंग थेरपी हे विचारतायत. तर रिंग थेरपीमध्ये काय असतं, तर रिंग थेरपीमध्ये बऱ्याचदा व्हॅक्यूम पंपवर असणारी रिंग किंवा एक आयसोलेटेड सिलिकॉनची रिंग असते. ही रिंग त्या ठिकाणी तुमच्या इरेक्शननंतर बॉटम ऑफ पेनिस किंवा बुडाला ती लावली जाते. ती लावल्यामुळे होतं काय की इरेक्शन लॉंग टर्म मेंटेन राहणं. ते मेंटेन राहिल्यानंतर तुम्ही जास्त वेळ होल्ड त्याला करू शकता. तुमचं जर ड्रेनेज आहे, व्हिनस ड्रेनेज, म्हणजे काही कारणामुळं तुमची क्रिया झाल्यानंतर जेव्हा लवकर ब्लड फ्लो हा रिव्हर्स जायला लागतो, अशा केसमध्ये नक्कीच तुम्हाला ही पेनाइल रिंग कामाला येते. ही सिलिकॉनची असते, इनर्ट असते, पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, केव्हाही क्रिया झाल्यानंतर हे रिंग रिमूव्ह करणे, रिमूव्ह केल्यानंतर त्याला ड्राय करणे, आणि ड्राय करणे का आयसोलेशनमध्ये ठेवणे का आवश्यक आहे, कारण या ठिकाणी नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही युटिलाइज करता त्यावेळेला डेफिनेटली त्याची स्टेरिलिटी आणि त्याचा उपयोग हा लाँग ड्युरेशन झाला पाहिजे. अतिशय सुंदर प्रश्न होता, आणि या रिंग देखील तुमचं ड्युरेशन वाढवण्यासाठी अतिशय कामी येतात. नक्कीच. म्हणजे खरं तर इतके सगळे उपाय हो, सर हो. असू शकतात, नक्कीच, आणि नक्कीच. खरं तर याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट सुद्धा नसतो. हे नसतो. सुद्धा तुम्ही छान पद्धतीने हां, हां. समजावता. त्यामुळे त्यांच्या नक्कीच, प्रश्नांना नक्कीच तिथे डेफिनेटली त्यांचं समाधान झालं Yes, असेल. yes. आणि यामुळे पूर्णविराम सर्वांना लागतो. ही माहिती मिळते, आणि मिळते. मिळणं का आवश्यक आहे, याला इक्विपमेंट आहेत का, याला काही वेगवेगळ्या थेरपी आहेत का, आहेत का? कारण आपल्याला फक्त आजार झाला, Normal डायबिटीज आणि झाला, सगळ्या BP गोष्टी झाला, माहिती त्याला असतात. ट्रीटमेंट माहिती आहे, हो. पण आपण अशा गोष्टींना देखील ट्रीटमेंट असते, असते. हे सर्वांना समजणं आवश्यक आहे. नक्कीच नक्कीच. Yeah. डॉक्टर, या संदर्भामध्येच मला एक प्रश्न आपल्याला Okay, हरकत विचारायचा आहे. नाही. तो Yeah. म्हणजे की बऱ्याच जणांना 50शी नंतर हो. स्ट्रिक्चर युरेथ्राचा त्रास असतो, आणि त्यामुळे जर त्यांना कमजोरी आली असेल हो. तर त्यांना काय उपाय करता येतील? तुम्ही इतका महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. स्ट्रिक्चर युरेथ्रा ही इतकी कॉमन समस्या आहे हो. की स्ट्रिक्चर म्हणजे काय, मूत्रमार्ग लहान होणे. हो. सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, हे बघा, विअर अँड टिअर ही गोष्ट लक्षात ठेवायची. साधं तुमचं व्हेकल जरी असेल ना, मर्सडीज जरी असेल ना, तुमच्यासोबत एक बुकलेट येतं बघा की 10,000 किलोमीटरला या, 20,000ला या, 30,000ला या. अहो, तुम्ही स्वतः देखील एक मशीन आहात. तुमचंही काही मेंटेनन्स असेल ना, त्यातनं तुमचं युरियाचा फ्लो चालू आहे, त्यातनं तुमचं युरिनचा फ्लो चालू आहे, त्या ठिकाणी तुमचा ॲक्ट चालू आहे, बऱ्याचदा तुम्ही हस्तमैथून करता. अशा सगळ्या गोष्टींमुळं विअर अँड टिअर होऊन, इन्फेक्शनमुळे म्हणा, किंवा बऱ्याचदा काय होतं, कुठली इजा होणं, इंजुरी होणं, ट्रॉमा होणं, यामुळं तो मूत्रमार्ग बारीक होतो, त्याला आपण स्ट्रिक्चर म्हणतो. आणि स्ट्रिक्चर हा इटसेल्फ असा आजार आहे, त्या ठिकाणी बाजूच्या कार्पोरा देखील कमजोरी येते, शीघ्रपतन व्हायला लागतं, आणि काही केसेसमध्ये ते कट केल्यानंतर जे आम्ही एंडोस्कोपीने किंवा लेझरने त्याला ओपन करतो त्यावेळी देखील त्या ठिकाणी काही इजा होऊ शकते. म्हणून एकच महत्त्वाचं सांगेन, अशा स्ट्रिक्चरमध्ये देखील तुम्हाला कमजोरी आली असेल किंवा बऱ्याचदा व्हिरेस्कलन व्हायला अडचण येते,
त्या ठिकाणी अशा केसमध्ये अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी आहे किंवा गरज पडल्यास त्या ठिकाणी आम्ही शॉक थेरपी आहे, हायपम थेरपी आहे हे करून त्याला नक्कीच नॉर्मल करता येतं. आणि ज्यांना स्ट्रिक्चर आहे ते नक्कीच काळजी करायची गरज नाही, कारण प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे. सेक्सॉलॉजी रस्ता भेटलं तर आणि महत्त्वाचं ते ॲक्सेप्ट केलं तर. ॲक्सेप्ट करणं ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणायला हरकत नाही. नक्की, म्हणूनच मी म्हणते की सुखी जीवनाचे खरं तर हे मंत्र नक्कीच, म्हणायला नक्कीच. हरकत हो, नाही. हो, खरं तर नक्कीच, आज नक्कीच. आपल्यापेक्षा चांगलं हो. कोण सांगणार सर. नक्कीच. तर आता आपण कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या भागात आलेलो आहोत आणि ते म्हणजे भाग्यवान विजेता. डिक्लेअर करायचं आपण. हो. सांगूया आपण. योगेश सानेरन नाशिकचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आलं, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील ती पुस्तकं घेऊन गेली. आणि विशेष बाब म्हणजे प्रत्येक शोला सर्व मित्रांना घरचा TV ऑन करून सर्व शेजाऱ्यांना बोलावून घेऊन ते दाखवतात. म्हणजे खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर आता मॅडमच्या हातामध्ये. पाहूया आपण आज कोण विजेता आहे. आणि त्या ॲनिव्हर्सरीमुळं त्याला एक स्पेशल गिफ्ट Special देखील gift. ठेवलेलं अरे आहे, वा वा. पण ते सरप्राईज गिफ्ट तुम्हाला नेक्स्ट टाइम लक्षात नक्कीच, येईल. नक्कीच. पाहूया आता कोण विजेता आहे तो. चला बघूया आपण कुठे गेलो या ठिकाणी. वा, आता गेलो आपण साताऱ्याला. आनंदराव पाटील. आनंदराव पाटील यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी. या ठिकाणी गेल्यावेळेस आपण प्रश्न विचारला होता की या ठिकाणी जर प्रोस्टेट एनलार्जमेंट असेल, प्रोस्टेट वाढलेला असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे. अतिशय सुंदर उत्तर दिलं आहे. फक्त प्रोस्टेट वाढल्यामुळंच त्या ठिकाणी तुम्हाला कमजोरी येते असं नाही, कारण या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीमध्ये साईज वेगळी राहू शकते. बऱ्याचदा प्रोस्टेटसाठी केली जाणारी ट्रीटमेंट, प्रोस्टेटमुळं त्या ठिकाणी पाठीमागे शिल्लक राहणारी युरिन आणि त्यामुळं होणारे इन्फेक्शन किंवा बऱ्याचदा एंडोस्कोपीद्वारे जेव्हा आपण त्याला ट्रीटमेंट देतो ती दिल्यानंतर देखील काही कारणामुळं न्यूरोलॉजिकल डॅमेज आहे, नर्व डॅमेज आहे किंवा ब्लड सप्लाय हा कमी झालेला असतो. अशा केसेसमध्ये नक्कीच या ठिकाणी ट्रीटमेंट असते. खूप चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. त्यामुळे प्रोस्टेट झालेल्या व्यक्तीने देखील अजिबात घाबरू नये. शक्यतो जेवढं पॉसिबल आहे तेवढं मेडिकल ट्रीटमेंट जर तुम्ही त्याला क्युअर केलं, ट्रीट केलं तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. त्यासाठी खूप चांगल्या अशा हार्मोन थेरपी आहेत. बऱ्याचदा मेडिसिन देखील फार काळजीपूर्वक द्यायला लागतात. का? कारण त्यासाठी वापरणारे मेडिसिन देखील बऱ्याचदा काही कारणामुळे त्या ठिकाणी शिथिलता आणू शकतात. आणि एकाच वाक्यात सांगेन, ट्रीटमेंट घ्या. ट्रीटमेंट घेतल्यानंतर प्रोस्टेट असणारे आणि वय 60-70च्या पर्यंत देखील गेलेले या ठिकाणी ट्रीटमेंट घेऊन त्याला ॲक्टिव्ह करू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, परत हे तुमच्या माइंडमध्ये लक्षात असू द्या की जेव्हा ट्रीटमेंट घेता त्यावेळेला त्या आपल्या अवयवाची खूप कामं आहेत. त्यामध्ये त्याची इजॅक्युलेशन आहे, युरिन पास करणं आहे, टॉक्सिन पास करणं आहे. बऱ्याच केसेसमध्ये त्या ठिकाणी ज्या प्रकारची इम्युनिटी डेव्हलप होते तेही असते. म्हणून माझं वय झालं, मला आता गरज नाही इरेक्शनची असा भाग नसतो, कारण याचा ब्लड सप्लाय, त्याचा वेसलचा सप्लाय, त्यामध्ये होणारे वेगवेगळे ज्या टॉक्सिक आहेत ते बाहेर निघणं, ह्या शेवटपर्यंत गोष्टी चालू राहायला पाहिजे. कारण माझ्याकडे काही अशाही व्यक्ती येतात की साधं त्यांना युरिन पास करण्यासाठी देखील त्या ठिकाणी ते लिंग हातात येत नसतं. म्हणून मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह राहणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच ॲक्टिव्हिटी करत राहायलाच पाहिजे. ही तुमची परिस्थितीजन्य आवश्यकता असते. आता अशा केसमध्ये परत ज्यांना सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच त्यांना विचारायला लागेल प्रश्न आपल्याला. तर या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो की समजा स्ट्रिक्चर आहे आणि कमजोर देखील आहे, तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. येत्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन लावा, टेक्स्ट मेसेज करा किंवा डायरेक्टली आमच्या टीमला फोन लावू शकता. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे इव्हेंट तुम्ही पाहताय. नक्कीच आमच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीचे फोटोग्राफ्स, बाकीच्या इव्हेंट ह्या सगळं तर पाहतच आहात. पण नुकतंच आपला प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आमच्या रोजवूड हाईट्स सोसायटीमध्ये. त्या ठिकाणी आमची पूर्ण जी बॉडी आहे, प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि मेंबर्स सर्वांनी म्हणून वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत, वेगवेगळे सहभाग घेणारे विद्यार्थी आहेत, सर्वांना प्रोत्साहनपर बक्षिसं वगैरे देण्यात आली. अतिशय चांगल्या प्रकारचे गेम्स असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना देखील एक छोटंसं टॉक आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचं बद्दल आता ते पाहत असतील कदाचित की हे पाहून तुम्ही रेग्युलरली तुमच्या आयुष्यात सुखी जीवन ठेवणं आवश्यक असतं, हे मार्गदर्शन देखील केलं. या ठिकाणी आमच्या दादर येथील नुकतंच नवीन ओपन झालेल्या सेंटरला देखील नवीन इक्विपमेंट लॉन्च झालेले आहेत, ते देखील आम्ही त्या ठिकाणी प्रेझेंट केले. आणि कालच या ठिकाणी आमचे मित्र चाटे आणि वाघ यांच्या थ्रू वंजारी समाज या मासिकाचं विमोचन करण्यात आलं. आणि या ठिकाणी नक्कीच तुम्ही पाहू शकता डॉक्टर उज्ज्वला दहीफळे, ॲस्थेटिक लेझर आणि प्लास्टिक सर्जन, नक्कीच
आणि मुलं आमची अथर्व आणि वैष्णवी सर्वांनी हा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. आमची मित्र कंपनी आहे, त्याचबरोबर अर्चना जी आहे ते सर्वांनी भेटी देऊन शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने हा सेलिब्रेट केला. परत मी एकदा सांगतो, आपली ॲनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल, जे काही असेल त्या केसमध्ये तुम्ही आपल्या पार्टनरला सोबत ठेवून त्या ठिकाणी मनोमिलन करणं आणि आपल्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र तेवत ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि कदाचित तुम्ही मला जर विचारत असाल की तुम्ही या ठिकाणी कसे, तो परमिशन घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी आमचे काही स्पेशल आमचे कमलभाई, जे स्पेशली राजश्री प्रोडक्शनचे कमलबाई आहे, उषाबेन आहेत, या ठिकाणी पाहू शकता. एक सदिच्छा भेट त्या ठिकाणी झाली. आमचे परममित्र त्या ठिकाणी जे न्यायाधीश आमचे माझे आहेत ते राजेसाहेब देशमुख, हे देखील त्या ठिकाणी आम्ही एका स्पेशल भेटीमध्ये बरेच डिस्कशन झाले, वार्तालाप झाले आणि हा आठवडा अशा सुंदर पद्धतीने सेलिब्रेट करण्यात आला. आणि आता तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगू शकता. नक्कीच. खरं तर आपण पूर्ण आठवड्याभरात सर इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो. फक्त शुक्रवारीच नाही तर आपण इतर दिवशीही लोकांना याविषयी मार्गदर्शन करता, हे फार महत्त्वाचं आहे. नक्कीच आवश्यक आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असून सुद्धा आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.